आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण स्मरणासंदर्भातली उत्तरार्ध 609 क्रमांकाची लीळा श्रवण करत आहोत। महादाईचा प्रश्ने नाम लीळा स्मरणानुवाद। महादाईसांनी स्वामींना जो प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचा जे काही उत्तर आहे ते स्वामींनी वचनाद्वारे दिलेला आहे। नाम लीळा स्मरण अनुवाद। नाम लीळा हे जे काही वचन स्वामींनी सांगितलेलं आहे, नाम लीळा मूर्ती चेष्टा, ते आपलं दुसऱ्या सत्रामध्ये या वचनावर आपण विश्लेषण ऐकलेलं आहे। आणि त्या वचनाच्या प्रकरण वशांची म्हणजे स्मरण वाक्य जे आहे, स्मरण वाक्याच्या प्रकरण वशाची ही लीळा आहे। आणि यामध्ये स्वामींनी स्मरणाचं जे महत्त्व आहे ते स्मरणाचं महत्त्व जीवाला सांगितलेलं आहे। 6व्या सत्रामध्ये आपण लेकरुवाळी मातेचा दृष्टांत बघितला, ज्यामध्ये तुम्ही जेवढे परमेश्वराला तळमळपूर्वक देवाला आठवता तेवढं परमेश्वर जे आहेत त्या जीवासाठी म्हणून त्या सहयोगाच्या माध्यमातून किंवा साह्याच्या माध्यमातून परमेश्वर त्या जीवापर्यंत पोहोचत असतात। महादाईसांनी स्वामींना प्रश्न केलेला आहे की आपण असन्निधान देऊ पाहता तरी आम्ही काही करून असावे। यावर स्वामींनी सांगितलं, बाई हे देखिले तैसे आठवीजे। इथपर्यंत आपलं काल श्रवण झालेलं होतं। पुढे महादाईसा विचारतात, जैसे हे बर्वे रूप तैसे आणि काही बर्वे असे। आता हे देखिले तैसे आठवीजे या वचनाचं विश्लेषण जे आहे ते काय येतं की हे म्हणजे देह। आम्हाला जसं बघितलं तुम्ही, स्वामी काय सांगतात, आम्हाला लीळा करताना तुम्ही बघितलेलं आहे तसं तुम्ही आठवायचं आहे। म्हणजे आता काय आठवलं जाईल? श्रीमूर्ती आठवल्या जाईल, श्रीमूर्तीचं सौंदर्य आठवल्या जाईल। आणि आपण स्वामींबद्दल नेहमीच लीळेमध्ये बघितलेलं आहे की ते सांगतात, काही सांगो त्याचे सौंदर्य, काही सांगो त्याचे लावण्य। स्वामींच्या बद्दल जे कोणी वर्णन करतात तर वर्णन ऐकणारे जे लोक आहेत ते वेधले जातात, कारण की त्यांनी जसं बघितलं तसं सांगितलं। बाईसांना सुद्धा बोणेबाई जेव्हा स्वामींबद्दल सांगतात की बाबा आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहोत आणि आमच्या सोबत स्वामी आहेत, मौनदेव आहेत। ते म्हणतात, कोण मौनदेव काय? मग त्यांनी सगळं सांगितलं, स्वामींचं सौंदर्य, दिसणं असणं सगळं काही, चांपेगौर वर्ण। बाईसा ऐकता ऐकत्या वेधल्या गेलेल्या आहेत। हे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर जीव वेधणं हा तर स्वाभाविक भाग आहे, परंतु ज्यांनी बघितलेलं आहे स्वामींना तो भरभरून स्वामींची जेव्हा स्तुती करतो, स्वामींचं जेव्हा वर्णन करतो, त्यावेळी ऐकणारा व्यक्ती सुद्धा वेधल्या जातो। इतकी स्वामींची श्रीमूर्ती जी आहे इतकी सुंदर आहे दिसायला। आमच्या छोट्या धानाईसा ज्या आहेत, धानाईसाच्या घरी म्हणजे सारंग पंडितांच्या घरी स्वामींचं नेहमीच येणं जाणं असायचं। आणि एकदा काय झालं की स्वामींना त्या ठिकाणी मादने होणार आहे। मादने म्हणजे स्नान होणार आहे, मर्दना मादने। मर्दना म्हणजे तेल लावून आधी मॉलिश करणं आणि मादने म्हणजे नंतर आंघोळ करणं। आणि स्वामींची श्रीमूर्ती त्यांनी बघितली, त्यावेळी छोटीशी ती धानाईसा म्हणायला लागली की माझा सुद्धा असाच वर्ण झाला पाहिजे। ज्या धानाईसा होत्या या कदाचित सावळ्या असतील किंवा कदाचित गोऱ्या जरी असले तरी त्या गोरेपणामध्ये चांपे गौर असं त्यांचा वर्ण नाही आहे। गौर वर्ण आहे फक्त, गोरा वर्ण असेल पण चांपे म्हणजे त्याच्यामध्ये चाफ्याच्या फुलाचा जो काही एक पिवळेपणा आहे, सौम्य पिवळेपणा, तो तिच्या रंगामध्ये नाही आहे। तो केवळ आणि केवळ स्वामींच्या श्रीमूर्तीचा वर्ण आहे। आणि म्हणून ते बघितल्यानंतर ती वेधल्या गेलेली आहे। आणि ती आईला म्हणते, लहान मुलांचं आहे की दुसऱ्यांकडे काही बघितलं की ते मागायचं, मला पण तसंच खेळणं पाहिजे,
मला पण तोच खाऊ पाहिजे, त्याला खायचं नसतं पण हट्ट असतो. आणि धानाईसांनी काय केलेलं आहे की हट्ट धरला की मला माझा सुद्धा वर्ण स्वामींच्याच वर्णासारखा झाला पाहिजे. आता तो देता येतो का? असं देता येत नसतो बरं का. वर्ण एकमेकाला देता येत नाही. आपला सुद्धा जो वर्ण आहे, आपला जो रंग आहे शरीराचा, हा आपण भोजन जेव्हा दिलेला आहे, हे मनुष्य देह कशामुळे मिळाला आपल्याला? मनुष्य देहाने, मनुष्य देहाला पुण्य हेतूने भोजन घातल्यानंतर मनुष्य देहचा लेप जो आहे तो लागतो आणि तो लेपामध्ये जी प्रकृती तयार होते, राजस तामस सात्विक हिंसक, तशीच प्रकृती आपली कायम राहते. किंवा आपल्या शरीराचा जो वर्ण आहे तो वर्ण सुद्धा तो कायम राहतो. तो बाकीच्या काही गोष्टी लावून आपला वर्ण बदलता येत नसतो बरं का आपल्याला. इत्यादी प्रकारे धानाईसांचा जो वर्ण आहे तोच राहणार आहे, जो रंग राहणार आहे तोच राहणार आहे. आणि मग स्वामींनी मग त्यांना काऊ चिवची गोष्ट सांगितली वगैरे. ती जी काही स्वामींना हळद उठणं वगैरे सगळे एकत्र करून लावल्या जायचं, त्यांना असं वाटायचं की यास जे काही लावल्या जातं त्याच्यामुळेच स्वामींचा वर्ण असं झालेला आहे कदाचित, म्हणून तीच हळद मलाही लावायची आणि तसाच वर्ण मलाही करायचा आहे, अशा प्रकारचा हट्ट त्यांनी घेतलेला आहे. नंतर स्वामींनी त्यांना निरूपण केलं. निरूपणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, लहान मुलांचं निरूपण आता आहे. मोठ्या लोकांना निरूपण करायचं असेल तर त्यांना तत्वज्ञान सांगावं लागेल, परंतु आता लहानांना जर का निरूपण करायचं तर एकदम तत्वज्ञान सांगून चालणार नाही. त्यांना आधी गोष्ट सांगावी लागेल, एक दृष्टांत सांगावं लागेल. आणि त्या काळामध्ये ती काऊ चिवची जी गोष्ट आहे ती आमच्या स्वामींनी धानाईसांना सांगितलेली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचा जो हट्ट आहे तो ते विसरलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वामींचं जे वर्णन आहे श्रीमूर्तीचं हे अशा प्रकारचं आहे की लंब कर्ण आहेत, कान असे चांगले मोठे आहेत, विशाळ श्री नेत्र आहेत. नेत्र कसे आहेत? विशाळ म्हणजे एकदम भारदस्त असे मोठे. त्याच्यानंतर सरळ नासापूट, नाक एकदम सरळ आहे, असं वर्णन मूर्ती वर्णनामध्ये येतं. परंतु या वर्णनानुसार तुम्ही जर का श्रीमूर्ती आठवायला गेले तर थोडंसं काय होतं, एकदम सरळ नाकाचा माणूस आपल्याला आठवायला लागतो. एकदमच सरळ नाक असणं नाही, ते बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की ते श्रीमूर्ती वर्णन जे शब्दरूपात आलेलं आहे ते न वाचलेलं चांगलं. का? कारण की त्याचं उत्तर आजच्या या लीळेमध्ये, आजच्या लीळेच्या उत्तर भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे की स्वामींचं जे काही वर्णन आहे ते सौंदर्याची व्याख्या केलेली आहे. सौंदर्य म्हणजे आपण काय म्हणतो, सौंदर्य म्हणजे काय? सुंदर दिसणे. पण महानुभाव शास्त्रामध्ये सौंदर्याची व्याख्या केली की जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, जो अवयव जसा असला पाहिजे तो तसाच असणं याला सौंदर्य असं म्हणतात. चांगली भाजी कशाला म्हणतात? जी भाजी जशी बनली पाहिजे ती तशीच जर का बनली तर त्याला चांगली भाजी असं म्हणतात. तसं आपले जे अवयव जसे असले पाहिजे ते तसेच असणं याला सौंदर्य असं म्हटलं जातं. आणि स्वामींची श्रीमूर्ती कशी होती? 32 लक्षणे होती. 32 लक्षणे म्हणजे देहाची परिपूर्णता. प्रत्येक अवयव म्हणजे जे 32 लक्षणं सांगितले त्यामध्ये ते पूर्ण शरीर पक्क बसणं. तो जो अवयव जसा असला पाहिजे तो तसाच आहे सगळे अवयव. आणि म्हणून स्वामींची श्रीमूर्ती एरवीच दिसायला सुंदर दिसते. आता त्याच्यामध्ये परत स्वामी म्हणतात की येथीची दैवी ते क्वापी नाही. म्हणजे श्रीमूर्तीचं ते 32 लक्षणी श्रीमूर्ती आहेच, सुंदर तर आहेच, पण त्याच्यामध्ये एक प्रकारचं तेज आहे. म्हणजे आणि ते तेज कसलं आहे? श्रीमूर्ती वेगळी आहे आणि ते तेज जे आहे ते परमेश्वर स्वरूपाचं तेज आहे. म्हणून स्वामी म्हणतात येथीची दैवी म्हणजे तेज ते क्वापी नाही, म्हणजे कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही. ते फक्त तेज परमेश्वराकडेच बघायला मिळणार आहे, त्या व्यतिरिक्त कुठे ते तेज नाही मिळणार. आणि म्हणून ती श्रीमूर्ती अजून जी सुंदर दिसते, अजून जे वेधल्या जातात जीव, तर ते त्याचं कारण ते आहे.
एखादी वस्तू व्यक्ती आपल्याला आवडते पण ते तेवढ्या पुरतं, त्याच्यानंतर आपण विसरून जातो. परंतु स्वामींना पाहिलेली जी व्यक्ती आहे ती स्वामींना कधी विसरत नाही. कारण की असं तेज जे आहे ते तेज कधीच कुठे कोणाकडे बघितलं गेलं नाही. आणि म्हणून स्वामींना जेही बघतात, स्वामी जर का उभया हाटवटिया बीजे करीती, एकांक काळामध्ये दोन्ही बाजूनी बाजार आहे आणि स्वामी मधून रस्त्याने बीजे करतात, तर सगळे ते दुकानदार ते गिराईक स्वामींना असं मान वळेस तर बघत राहतात. स्वामी दिसेनच तर ते स्वामींना बघत राहतात. इतके स्वामींकडे ते वेधल्या जातात. अशा पद्धतीने स्वामींच्या श्रीमूर्तीला वेधणाऱ्या जे काही लीळा आहेत त्या वेधाच्या लीळा अनेक आपल्याला ऐकायला मिळतात. आणि त्या स्वामींचं जे काही सौंदर्य आहे त्याला वेधलेले अनेक लोक आपल्याला लीळा चरित्रामध्ये वाचायला बघायला मिळतात. आता हे सर्व श्रीमूर्तीचं वर्णन चालू आहे. सर्व जे सौंदर्य आहे वगैरे, जो स्वामींना बघेल वगैरे वगैरे. आणि आता आपल्याला ह्याच्या पुढचा टप्पा स्वामी स्वतः सांगतात. जसं आता मी सांगतो ना की विशेष म्हणजे देव नाही, हे कोणी सांगितलं? स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. आपले खूपसे लोक विशेषालाच देव मानून बसलेले आहेत. आता हा टप्पा तर अलीकडचा आहे. इकडे अजून थोडं जर का पुढे गेलात तुम्ही तर श्रीमूर्ती सुद्धा परमेश्वर नाहीत बरं का. श्रीमूर्ती वेगळी आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत. त्या दिवशी मी उदाहरण दिलं ना, ग्लास वेगळा आहे आणि पाणी वेगळं आहे. ग्लास म्हणजे पाणी नाही, पाणी म्हणजे ग्लास नाही, दोन्ही वेगवेगळे आहेत. पाणी आपल्याला प्राप्त करण्याचं साधन ग्लास आहे. तशा पद्धतीने श्रीमूर्ती म्हणजे तुम्ही पुढच्या टप्प्यात जेव्हा जाल तेव्हा लक्षात येईल की श्रीमूर्ती सुद्धा म्हणजे सुद्धा परमेश्वर नाहीत. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा तुम्ही सूत्रपाठातलं उद्धरण प्रकरणाचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की श्रीमूर्ती पण वेगळी आहे आणि ईश्वर स्वरूप वेगळं आहे. जसं कामाख्या निमित्ताने श्री चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला. पूर म्हणजे देह, त्याग केला तेव्हा काय झालं? श्रीमूर्ती अंतुल स्वरूप निघून गेला आणि श्रीमूर्ती म्हणजे देह तिथेच राहिलं. है ना? माहिती लीळा तुम्हाला ती? म्हणजे देहाचा त्याग केला. कुणी केला? ईश्वर स्वरूपाने केलेला आहे. म्हणजे ईश्वर स्वरूप त्याच्यामध्ये येतं. हे सर्व विषय उद्धरणाच्या पहिल्या काही 4-5 वचनामध्ये या विषयाचं विवेचन त्याच्यामध्ये येतं. आता आपण त्या टप्प्यामध्ये गेलेलो आहोत. आता हा विषय मी का सांगितला? कारण की याच विषयाचं विश्लेषण जे आहे या लेळेमध्ये पुढे येणार आहे. म्हणजे अजून तुम्हाला देवानी सोपं करून सांगितलेलं आहे. आपल्याला कठीण का वाटतं हे? कारण की आतापर्यंत आपण देवा म्हणजे विशेषालाच देव मानलं म्हणून आता हा विषय समजणं थोडं आपल्याला कठीण जातं. काही ह्याच्यामध्ये काय होतं की गुरुलाच देव मानल्या जातं. आपण मानतो का गुरुला देव? आपले गुरु कोणही असो, किती मोठे असो, भट्टोबास जरी आहेत तरी आपण त्यांना देव म्हणत नाही. आणि भट्टोबा स्वतःला देव म्हणत नाही. मानव पंथातले कुठलेच साधू स्वतःला देव म्हणवून घेत नाही. मानव पंथाची विशेषता आहे बरं का. ते देवाकडे नेणारे आहेत, देवाचं ज्ञान सांगणारे आहेत, देवाची ओळख करून सांगणारे आहेत, एवढी त्यांची भूमिका आहे. मात्र ते देव नाहीत. परंतु इतर लोक गुरुला देव मानतात, है ना. म्हणजे आपल्यापेक्षा अजून एक स्टेप ते इकडे आहेत. आपण गुरुला देव मानत नाही पण आपण विशेषाला देव मानतो. आपल्याला विशेषालाही देव मानायचं नाही, गुरुलाही देव मानायचं नाही, विशेषालाही देव मानायचं नाही. आणि पुढे जाऊन आता आपण श्रीमूर्तीला देव मानतो. तुम्ही जेव्हा पुढच्या टप्प्यात प्रवेश कराल तेव्हा श्रीमूर्ती सुद्धा परमेश्वर नाहीत. परंतु त्या श्रीमूर्तीच्या आतमध्ये जे ईश्वराचं स्वरूप आहे ते मात्र परमेश्वर आहेत. ते जे परमेश्वर आहेत ते स्वरूप जे आहे ते श्रीमूर्तीच्या योगेच आपल्या समोर आलेले आहे. तुम्हाला परमेश्वराचं सेवा करायची असेल तर त्या श्रीमूर्तीच्याच द्वारे करावी लागेल बरं का. त्या श्रीमूर्तीची जी सेवा दास्य आहे तेच परमेश्वराचं, कारण त्यांनी ते अपेक्षिलेलं आहे.
आमच्या स्वामींनी ती आपण लीळा तीच घेतली सांडव्याची, तर ते श्रीमूर्तीच्याच योगाने सांगितलं आपल्याला परमेश्वराचं स्वरूप दिसू शकत नाही, त्याच्यामुळे परमेश्वराला या श्रीमूर्तीचा काय करावा लागतो, आधार घ्यावा लागतो आपल्याशी संवाद साधण्यासाठी. आपल्याला एरवी आपलं स्वतःचं स्वरूप देखील दिसत नाही है ना, तशा पद्धतीने कितीतरी गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, म्हणून आपल्याला आपलं स्वरूप दिसत नाही, इतरांचं स्वरूप दिसत नाही, पण आपण एकमेकांचा देह बघू शकतो. या देहालाच आपण जीव मानतो. तुमचा जीव दिसला का तुम्हाला कधी? तुमचं देह तुम्हाला दिसतं, तुमच्या संपर्कातल्या लोकांचा जीव कधी दिसत नाही. तो फक्त आपल्याला काय होतं की त्यांचं देह दिसतं, त्या देहालाच आपण नाव काहीतरी देत असतो. आणि जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो त्यावेळी त्याचा जीव निघून जातो, देह तिथेच राहतं. मग कळतं की जीव वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. तसंच परमेश्वराचं स्वरूप वेगळं आहे आणि श्रीमूर्ती ही वेगळी आहे. आणि त्या संदर्भामध्ये महादाईसांनी स्वामींना प्रश्न केला. बघा, महादाईसांचा प्रश्न मी तुम्हाला काल सांगितला ना, खोलात जाणारा प्रश्न आहे तो, की जेवढं त्यांना उत्तर मिळेल तेवढं ते अजून आतमध्ये जातात. म्हणजे काय करतात, अजून गहन महादाईसा बोलतात. आणि जेवढं ते बोलतात तेवढे आपला सुद्धा तो विषय ऐकताना त्या विषयाच्या संदर्भातले अनेक आपले प्रश्न आपले सुद्धा सुटत राहतात. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं, बाई हे देखील तैसे आठविजे. आपल्याला जर का सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं, हो देवा, बस इथेच आपण थांबलो असतो. म्हणजे आपण जे काही प्रश्न आपल्याला मिळालेला आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे, त्या उत्तराला सुद्धा अजून एक प्रश्न असतो, उत्तराला पण प्रश्न असतो, आणि त्या प्रश्नाला परत एक उत्तर असतं. असं प्रश्न उत्तर करत 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 आपण त्या गाभाऱ्यापर्यंत जात असतो. आमच्या देवानी सांगताना जीव, देवता, प्रपंच अशी माहिती सांगितली. जीवाची माहिती वरवडे आहे, देवतेची अजून गहन, प्रपंच अजून त्याच्यापेक्षा जास्त, आणि परमेश्वराची माहिती. म्हणजे आम्हाला हे एक एक टप्पे आतमध्ये जायचं आहे. परमेश्वराची माहिती म्हणजे तो गाभारा आहे. जसं तुम्ही मंदिरात जाता, मंदिराचा गाभारा सगळ्यात शेवटी लागतो आपल्याला. आधी मंदिराचा बाहेरचा आवार दिसतो, मग अंगणात जातो, मग सभामंडपात जातो, आणि मग आपण गाभाऱ्यामध्ये जात असतो. आणि गाभाऱ्यामध्ये मग जे काही आहे ते दर्शन आपल्याला होत असतं. तशा पद्धतीने परमेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे. पण त्याआधी वरचे विषय आधी सांगावे लागतील. जीवाची माहिती, देवतेची माहिती, प्रपंचाची माहिती आधी सांगितल्या जाते. आपल्याला का बरं असं म्हणतात, महावाक्य वाचू नका म्हणजे कधीच वाचू नका असं नाही आहे. तुम्ही ती स्टेप एकदा पार केली की मग तुम्ही वाचू शकता. जसं नाही का, आई चपात्या बनवते आणि लहान मुलगी, तिचं पण एक छोटंसं पोलपाट लाटणं असतं है ना, ती पण चपात्या बनवते. तुम्ही तिला लाटायला सांगता, सूट आहे तिला लाटायला, पण शेकायला तुम्ही देता का तिला? नाही, तिची अजून ती स्टेप आलेली नाहीये. तू चपात्या शेकायचे नाही म्हणजे कधीच शेकायचे नाही का? मोठं झाल्यानंतर पण शेकायचे नाही का चपात्या? शेकले पाहिजे की नाही? मग शेकत जा बरं चांगल्या. काय ते चपात्या कच्च्या राहून जातात. म्हणजे आपल्याला मोठं झाल्यानंतर तीच सवय राहते, चपात्या चांगल्या शेकल्याच जात नाही. परंतु ती जेव्हा लहान आहे एकदम, तेव्हा मात्र फक्त ती लाटू शकते, पण शेकायला तिला आपण परवानगी दिलेली नाहीये. तसं महावाक्य आता नाही वाचायचे आहेत, परंतु कधी वाचायचे? जीव, देवता, प्रपंच संदर्भातली एक विशिष्ट माहिती तुम्हाला झाली ना की मग तुम्हाला देवाबद्दल माहिती द्यायला थोडंसं सोपं जाणार आहे. जसं तुम्हाला जर का सांगितलं पोथी कुठे आहे, ते तुम्ही अमक्या वाशीवरून आल्यानंतर ते चौक लागतो पहिला, हा मग तिथे तो चौक माहिती आहे का? हो माहिती आहे. मग तिथूनच तुम्हाला डावीकडे वळायचं आहे. म्हणजे तो चौक त्यांना माहिती असेल तर आपल्याला पोथीचं ठिकाण सांगायला अजून सोपं जाणार आहे. तशा पद्धतीने तुम्हाला ही प्राथमिक माहिती जर का झाली तर तुम्हाला तो विषय समजायला सोपं जाणार. तोपर्यंत तो विषय समजणारच नाही. कारण की काय आहे की आपण जीव आहोत आणि आपण प्रपंचामध्ये आहोत. आता आपल्याला अन्य व्यावृत्तीद्वारे देवतेंची माहिती मिळते, म्हणजे जीवाची माहिती मिळाली, प्रपंचाची माहिती मिळाली,
आणि आता आपल्याला अन्य व्यावृत्तीद्वारे चैतन्य देवतेपर्यंतची माहिती होणार आणि मग चैतन्याच्या पर काय आहे ना परमेश्वर आहे. आता तिथे परमेश्वराची माहिती सुरू होत असणार आहे. आणि मागील जे काही 3 पदार्थ आहेत त्या 3 पदार्थांबद्दल आपल्याला आवश्यक ती माहिती मिळाल्यामुळे आपल्याला परमेश्वर पदार्थ समजून घेताना आपल्याला कुठल्या प्रकारचे संदेह राहणार नाहीत किंवा कमी प्रमाणात राहतील किंवा संदेह निर्माण जरी झाले तर त्याचं उत्तर दिल्यानंतर आपल्याला लगेच ते कळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एक एक टप्पा पुढे जाऊन आपण जर का अभ्यास केला तर तो अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. आणि म्हणून जर का तुम्हाला महावाक्य निर्वचन वाचायचे आहेत, त्याचे अर्थ समजून घ्यायचे असतील किंवा त्या संदर्भामध्ये तुम्हाला श्रवण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं, लवकर लवकर अभ्यास सुरू करावा लागेल. जीव देवता प्रपंचाच्या संदर्भातला जो अभ्यास आहे तो एक टप्पा तुम्हाला पार करावा लागेल. म्हणजे परमेश्वर समजताना आपल्याला जास्त सोपं पडेल. जसं आपल्याला जेवणापर्यंत पोहोचायचं आहे, मग आपण काय करतो, सकाळी पाणी पिऊन घेतो, मग चहा घेतो, मग नाश्ता करतो आणि मग शेवटच्या टप्प्यात जेवण आहे. आधीच जेवण जेवलो तर नाही चालणार. म्हणून त्या टप्प्याने आपण जिथे जायचं आहे, परमेश्वरापर्यंत जायचं आहे, तर तो परमेश्वर एकदा विषय समजून घेताना मग जीव देवता प्रपंचाच्या विषयी आपल्याला परत माघारी यायचं नाही. जेव्हा तुम्ही देव समजायला लागता त्यावेळेला मग जीव देवता प्रपंच समजून घेण्याची कुठली गरज नाही, कारण की तो टप्पा तुम्ही आधीच पार केलेला आहे. तुम्ही जेवायला बसता तेव्हा पोहे खाता का? नाही, तो टप्पा तुम्ही आधीच पार केला. आता पोह्यांच्याकडे जायचं नाही. जेवताना चहा पितात का लोक? तिकडे जायचं नाही. आता ते झालेला आहे टप्पा. जेव्हा तुम्ही ईश्वराविषयी माहिती काढाल, आता जीव देवता प्रपंचाविषयी कुठलीच माहिती काढायची काहीच गरज नाही. कारण की स्वामी सांगतात की परमेश्वराचे ज्ञान मोचक. आणि आता मोचक स्थितीमध्ये आपण चाललेलो आहे. मुंची जेना कशामध्ये येतं हे? अन्य व्यावृत्ती का युग धर्मामध्ये? मुंची जेना असं कशामध्ये आलं? पूर्वी या प्रकरणात आलं की आपली दुःखापासून मुक्तता होत नाही. का नाही होत? न कवणे करणे. म्हणजे आपण कवणे या पदामध्ये जीव देवता आणि प्रपंच यांचं कर्तृत्व, यांचं सेवादास इतक्या वर्ष करत आलो, इतक्या जन्म, इतक्या सृष्टी करत आलो, तरी मुंची जेना म्हणजे आपली दुःखापासून मुक्तता होत नाही. तर मुंची जेनापासून आपली सुरुवात झाली आणि ते दास्य मोचक पर्यंत आता आपल्याला यायचं आहे. जेव्हा मोचक पर्यंत तुम्ही येता त्यावेळेला आपल्याला आता जीव देवता प्रपंच म्हणजे कवणे करणे याच पदामध्ये जीव देवता आणि प्रपंचाची माहिती घेऊन घ्यायची. तिथेच घ्यायची की मुंचन कुणामुळे होत नाही ना, जीव देवता प्रपंचामुळे होत नाहीये. किंवा आपल्याला दुःखच कुणामुळे आहे ना, जीव देवता आणि प्रपंचामुळेच ते दुःख आहे. मग मुक्त कोणामुळे होत नाही आपण ना, जीव देवता आणि प्रपंचामुळे आपण मुक्त होत नाहीये. मग आता प्रश्न निर्माण होतो, मग आता आपली मुक्तता कोण करणार, कशी होणार आपली मुक्तता? मग तिथे येतं एके परमेश्वरे विन. असं म्हटलं की तिथून परमेश्वराची माहिती सुरू होते. आता पूर्वी या प्रकरणामध्ये शेवटच्या ते दास्य मोचक पर्यंत दुसरी कुणाची माहिती नाही. मग त्याच्यामध्ये तीच परमेश्वराची माहिती येते की निर्वैव निराकार सावयव साकार होतात, अवतरतात मनुष्य देहामध्ये, आपलं म्हणजे ज्ञानाचं श्रीमूर्तीचं सन्निधान देतात आणि ते दास्य मोचक म्हणजे इथपर्यंत आता येताना दुःखापासून मुक्त होईपर्यंत आणि मुक्त झाल्यानंतर देखील आपल्याला जीव देवता प्रपंच याच्यामध्ये आता या विषयाकडे यायचं नाही. इथे येतं सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता हो. कशामध्ये आलंय? कशामध्ये आलंय? सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता. अन्य व्यावृत्तीमध्ये आलं, बरोबर आहे. अन्य व्यावृत्तीच्या शेवटच्या वचनामध्ये हे येतं सकळ म्हणजे त्या जीवाचं रक्षिता हो म्हणजे सकळ देवता पासून त्या जीवाचं रक्षण केलेलं आहे. उद्धरिता म्हणजे रक्षिता या पदामध्ये सकळ दुःखापासून मुक्त केलं.
आणि उद्धरिता हो म्हणजे सकळ देवतेपासून उच्च करून, म्हणजे देवतेच्या वेगळं केलेलं आहे. लक्षात घ्या विषय काय चालू आहे. आपण जेव्हा अज्ञान दशेमध्ये आहोत त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला जीव देवता प्रपंचाविषयीच माहिती घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढच्या टप्प्यात जेव्हा ईश्वराची माहिती घ्यायला सुरुवात करता त्यावेळेला परत जीव देवता प्रपंचाच्या माहितीकडे आपल्याला यायची गरज नाही. आपल्याला पुढे 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 जायचं आहे. आणि ईश्वरामध्ये रमताना मग दुसरी गोष्ट नको. तुम्ही जेव्हा नुसतीच बासुंदी प्यायला दिली मग त्याच्यासोबत भाजी खाता का आपण? आणि त्यावेळी फक्त आणि फक्त त्या गोड पदार्थाचाच आनंद आपण घेत असतो. तसं ईश्वर अनुभवी जे ते निके, अनुभव म्हणजे कुठपासून कुठपर्यंत? ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये गेल्यानंतर आनंदाचा अनुभव तर आहेच आहे, परंतु इथून अनुभव सुरू होतो की जीव देवता प्रपंचाबद्दल आम्हाला माहिती. त्या प्रपंचाच्या नंतर जीव देवता प्रपंचाच्या नंतर जेव्हा परमेश्वराची माहिती सुरू होते, ही माहिती आम्ही कधीच ऐकलेली नसते. आमच्यासाठी हे काय आहे? नवीन माहिती आहे. आणि मग ती माहिती घेत असताना त्याचा जो अनुभव येतो, आनंद येतो, उगस आनंद मानायचा नाही आहे. परमेश्वराबद्दलचं ज्ञान घेताना वास्तविक आपल्याला आनंदाचा संचार व्हायला लागतो. आणि तो आनंद आपण घेताना आता परत जीव देवतेची माहिती तिकडे यायची काहीच गरज नाही, कारण की यांना आपण सोडून दिलेला आहे, यांचा त्याग केलेला आहे. इकडे आम्हाला जायचं नाही. एक जण ते आहेत अभ्यासू आहेत चांगले वगैरे आणि पुढच्या टप्प्यात गेलेले आहेत एकदम चांगले. ते मला म्हणतात मला अन्य व्यावृत्ती समजून घ्यायची. म्हटलं आता तुमचं अनुसरण झालं, आता अन्य व्यावृत्ती समजायची काय गरज आहे का? अन्य व्यावृत्ती समजली म्हणून तर उपदेश झाला, अन्य व्यावृत्ती समजली म्हणून अनुसरण झालं. आता परत अन्य व्यावृत्तीकडे काय यायचं? देवतांची परत नावं काय घ्यायची आम्हाला? आता इथे हे देखिले तैसे आठवी जे इथून टप्पा आमचा सुरू झाला पाहिजे. एकदा देव सुरू झाले की त्याच्यानंतर जीव देवता प्रपंच हा कुठलाही विषय परत आपल्या चिंतनामध्ये नाही आला पाहिजे. तेव्हा केवळ आणि केवळ अष्टोप्रहर परमेश्वराचं स्मरण होणार आहे बरं का. अष्टोप्रहर स्मरण हे अशा पद्धतीने होणार आहे. आमचे स्वामी कथा वार्ता आठवायच्या ते कुठल्या सांगितल्या? येथीचिया कथा वार्ता, म्हणजे ईश्वर संबंधित, ईश्वर परायण, ईश्वर साधक जे आहेत. कुठले जीव आठवायचे आम्हाला? जीव आठवायचे, पण कुठले जीव आठवायचे? परमेश्वराच्या संबंधित, ईश्वराला समर्पित झालेले जे जीव आहेत, विधी करणारे जे जीव आहेत ते आम्हाला आठवले पाहिजेत, कारण की त्यामुळे सुद्धा आमचा धर्म वृद्धिंगत होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रपंच पण आठवायचा आहे, पण कुठला प्रपंच आठवायचा आहे? मूर्तिनिष्ठ पदार्थ, विषयनिष्ठ पदार्थ, म्हणजे नख दाढ केश कळाप हे प्रपंचच आहे. कापूस कोसला रोम चर्म धातू दांत काष्ट पाषाण हा सुद्धा प्रपंचच आहे. आम्हाला तो प्रपंच का आठवायचा? कारण की त्यातनं स्वामीच आठवल्या जाणार आहे. आम्हाला जीव सुद्धा तेच आठवायचे ज्याच्यामुळे आम्हाला देव आठवणार आहे. आम्हाला प्रपंच सुद्धा तोच आठवायचा ज्याच्यामुळे आम्हाला देव आठवल्या जाणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला देव आठवण्याचं जे काही माध्यम आहे ते अशा प्रकारे देवाने विहित केलेलं आहे. आणि म्हणून सांगतात हे देखिले तैसे आठवीजे. पण देखिले तैसे आठवीजे हे करण्यासाठी हा टप्पा आपल्याला पूर्ण करावा लागेल. आणि मग महादाईसांचा पुढचा प्रश्न आहे की जैसे हे बर्वे रूप तैसे आणि काही बर्वे असे. महादाईसा अजून खोलात चाललेल्या आहेत, इथपर्यंतच थांबलेल्या नाही आहेत. की महादाईसा म्हणतात की बाई देवा हे जैसे बर्वे आहे, म्हणजे आपलं जे श्रीमूर्ती बर्वी आहे, तैसे आणि काही बर्वे असे आहे का? किंवा महादाईसांचं जे ज्ञान आहे त्यानुसार त्यांना असं वाटतं की याही पेक्षा काहीतरी बर्व असणार आहे बरं. जसं एखाद्या व्यक्तीला ज्ञान असतं मूल्यवान गोष्टींचं
आणि त्याला जर का सांगितलं की सोनं आहे बरं का, हे सोनं सगळ्यात मूल्यवान आहे, मग आता जो जाणकार व्यक्ती असेल तो विचार करेल की याच्याही पेक्षा काहीतरी मूल्यवान असेल. म्हणजे त्याला असं वाटतं, विचार करणाऱ्या व्यक्तीला, वैचारिक पातळीचा जो व्यक्ती असतो ना, तो म्हणतो की आपण हा जो पदार्थ बनवला आता चांगला बनलेला आहे, पण हा पदार्थ ह्याच्याही पेक्षा चांगला बनवता येईल बरं का, अजून चांगला बनवता येईल याचं चिंतन तो करत असतो. तशा पद्धतीने ज्यांनी सोनं पाहिलेलं आहे तो म्हणतो याही पेक्षा काहीतरी चांगलं असणार आहे बरं का, मूल्यवान असणार आहे. आणि मग त्याच्यापेक्षा मूल्यवान माणिक मोती आहेत, हिरा आहे, इथपर्यंत तो आला. समुद्राच्या दृष्टांतामध्ये हा विषय आलेला आहे. एक कवणी समुद्राशी म्हणजे उद्यमाशी जाती, व्यापार करायला जातात, ते काठावरच व्यापार करतात. म्हणजे समुद्राच्या काठाला काय आहे तेच आपण विक्रीसाठी घ्यायचं, ते काय असं शंख शिंपले मिळतात तो तेच घेऊन येतो. एखादा व्यक्ती म्हणतो की याच्याही पेक्षा काहीतरी समुद्रामध्ये अजून असेल, पुढे गेल्यानंतर त्याला माणिक मोती मिळतात समजा जे असायचं. मग एखादा व्यक्ती असा येतो की तो म्हणतो की या माणिक मोत्यांपेक्षा पण काहीतरी मूल्यवान असणार आहे बरं का, आणि म्हणून तो समुद्राच्या अजून गाभाऱ्यामध्ये जातो आणि त्याला तिथे अनर्घ रत्ने मिळतात. अनर्घ रत्न म्हणजे ज्याचं कुठलंही मूल्यच नाही आहे, मूल्य करता येत नाही, मूल्य सांगता येत नाही. एक व्यक्ती मी असे बघितले की त्यांना कुठलाही कपडा दाखवला, एक केवढ्याचा असेल, हा 50 रुपये मीटर असणार, आणि तो कपडा 45 ते 60 रुपये मीटर मध्येच असायचा. त्यांना कुठली वस्तू दाखवली की ते अंदाज सांगायचे की एवढ्या एवढ्याला असणार आहे, आणि तो अंदाज त्यांचा बरोबरच असायचा. तसं अनर्घ रत्ने म्हणजे त्याचं कुठलं मूल्यच नाहीये, मूल्य सांगता येत नाही. आपल्याला काही काही वस्तूंचं मूल्य सांगता येतं बरं का, काही काही गोष्टींचं मूल्य सांगता येत नाही. आणि खूप लोकांना सवय असते वस्तू आणली की दुसऱ्याला विचारायचं ही केवढ्याला आणली असेल. आता हे काय कोडं असतं काय मला काही समजत नाही. हे केवढ्याला आणली असेल त्या व्यक्तीला पण विचारायला प्रश्न पडतो, काय असेल, काय सांगायचं आपण. परंतु जेव्हा अनर्घ रत्ने आणल्या गेली, राजासमोर ठेवल्या गेली, आता राजाला पण समजेना की ह्याचं काय मूल्य लावायचं. त्याने रत्न पारखी बोलवली, राहो रत्न पारखी बोलावी, आणि मग ते रत्न पारखी बघतात की हे आम्ही सुद्धा कधी बघितलेलं नाही आहे. कारण की एवढ्या गाभाऱ्यामध्ये कोणी जातच नाही, वर वर सगळं असतं. ते रत्न पारख्यांनी बघितलं आणि ते म्हणतात की यासी रूप नाही, याचा मोल करता येत नाही, हे अमोलिक रत्ने आहेत, यासी जो मोल करी त्याची जीवेशी काय लागे, कुष्ठ लागे, कुष्ठरोग होऊन जाईल त्याला. कारण की खोटं बोलल्यामुळे काय होऊ शकतं, जिभेचा उपयोग होतो ना खोटं बोलण्यामध्ये, ते जीभ झडू शकते. आणि म्हणून याचा मोल आम्ही करू शकत नाही, मोल सांगू शकत नाही, अंदाजही व्यक्त करता येत नाही, इतके अमोलिके रत्ने आहेत ते. तेवढ्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्या वेगळं आता अमोलिक काहीच नाही आहे. म्हणजे ह्या शेवटचा टप्पा आहे, तिथे आम्हाला पोहोचायचं आहे. आम्ही पोहोचतो का? आम्ही समुद्राच्या काठाला जाऊन येतो, शंख शिंपले आम्ही घरी घेऊन येतो, किंवा समुद्रावर सफर करून येतो, सगळं करून येतो. गाभाऱ्यात जाण्याची तयारी कुणाची नाही. खूप कमी लोक असं जातात, म्हणजे तळाशी जाणं. आता नाही, ते वैज्ञानिक होते ते एकदम अंतराळात जाऊन आले, एकदम वरच्या टोकाला जाऊन आले. तिकडे जे तिथपर्यंत जायची तयारी आहे, आम्हाला त्याच्याही पलीकडे जायचं, चैतन्यापर जायचं आम्हाला. ते गेले ना, तिथे सुद्धा चैतन्याच्या पर समजा नाही आहे, म्हणजे तिथपर्यंत सुद्धा काही देवतांचं अधिष्ठान आहे. आम्हाला जे पावन व्हायचं आहे त्याही सगळ्यांना व्यापलेला परमेश्वर आहे, तिथे आम्हाला पावन व्हायचं आहे. आणि म्हणून इथे महादायसांचा जो प्रश्न आहे तो कसा आहे, पुढे जाणारा प्रश्न आहे, तिथेच थांबणारा प्रश्न नाही आहे, तिथेच उत्तर थांबणार नाही आहे. मी जे उदाहरण देतो की स्वामी म्हणतात ज्ञानियाला सुद्धा प्रेमाचा उपाय आहे असं महादायसांना सांगतात. महादायसा भटोबासांकडे येतात, भटोबासांना सांगतात, भटोबा स्वामींकडे जातात आणि विचारतात, हा म्हणे ज्ञानियाला प्रेमाचा उपाय आहे? म्हणतात हो आहे.
मग तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही स्वामी, तर तुम्ही आधी कधीच आम्हाला विचारलंच नाही. म्हणजे इथे प्रश्न जसा विचाराल तसं तसं निरूपण खुलत जातं. स्वतः परमेश्वर सुद्धा हे तुम्हाला सांगतात की परमेश्वराला जर का विचारत राहिलो आपण तर त्याच्यातनं एक एक विषयांचा खुलासा होत राहतो. आणि म्हणून हे देखील तैसे आठवीजे इथपर्यंत आम्ही थांबलो असतो की हो श्रीमूर्ती आठवायची आता आहे ना. स्मरणाच्या वेळेला लोक सांगतात असं श्री नेत्र आठवा म्हणे, स्वामींचं विशाल श्री नेत्र आठवा. कसं काय आठवल्या जाईल? असं आठवायला लागलं मला तर मोठ्या डोळ्या केलेला माणूसच आठवतो. विशाल श्री नेत्र कोणाचे असतात? वडिलांचे असतात ना आपल्या. ते जेव्हा रागवतात तेव्हा त्यांचे नेत्र कसे होतात? असे मोठे होतात एकदम, मुलगा घाबरूनच जातो. मग विशाळ नेत्र म्हटल्यानंतर मोठे डोळे, आणि मोठे डोळे म्हणजे रागावलेल्या माणसाचेच असतात. आमचं जे निरीक्षण जे आहे त्यानुसार आमचं चिंतन सुरू होऊन जातं, चुकीचं चिंतन होतं. म्हणून श्रीमूर्ती आम्हाला आठवायची नाहीये. हे देखील तैसे आठवीजे मध्ये जे शब्दरूप वर्णन आलेलं आहे ते शब्दरूप वर्णन श्रीमूर्तीचं सौंदर्य आठवण्याला पूरक ठरणार नाही, पुरेसं ठरणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षच आपल्याला देवाला बघावं लागेल, श्रीमूर्तीला बघावं लागेल. आणि महादाईचा अजून गाभाऱ्यामध्ये जातात की देवा हे जैसे बर्वे रूप, हे श्रीमूर्तीचं बर्वे रूप जे दिसत आहे तैसे आणिक काही बर्वे असे, आणि काही बर्व आहे का अजून? म्हणजे आहे का म्हणजे तिथे प्रश्न संपलेला नाही आहे, त्या प्रश्नातच उत्तर आहे. कधी कधी प्रश्नामध्येच उत्तर असतं बरं का, की फिक्काच्या आहे म्हणजे गोड असेलच ना, असेलच ना म्हणजे आहेच. म्हणून ते वाक्य आहे ते की कार्यक्रम आहे मग ते देवपूजा सोडलीच असेल ना, म्हणजे त्याच्यात उत्तर आहे, ते समाविष्ट आहे. तशा पद्धतीने इथे महादाईचा म्हणतात तैसे आणि काही बर्वे असे, असे म्हणजे असेलच की नाही, याच्यापेक्षा बर्व. हे जर का बर्व आहे तर याच्यापेक्षा काहीतरी बर्व असेल ना देवा अजून. कारण की महादाईचा या स्वरूपाच्या निर्णयाशी संबंधित आहे. लीळा ही शेवटच्या टप्प्यातली आहे, बेलापूरची लीळा आहे. महादाईचा नूतन अवस्थेमध्ये नाहीये, जरट अवस्थेमध्ये आलेले आहेत. आणि इथे गहन प्रश्न महादाईसांचे सुरू आहेत. आणि म्हणून स्वरूपाचा संबंध महादाईसांना माहिती आहे. आणि म्हणून ते म्हणतात इथं बाह्य रूप झालं, बाह्य हे देह झालं, श्रीमूर्ती झाली. आणि ही श्रीमूर्ती सुद्धा मायेचीच बनलेली आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? मायापूर असं म्हणतात. तर मायापूर एवढं सुंदर आहे असं म्हणतात. तर याही पेक्षा बरं असेल ना स्वरूप, या श्रीमूर्तीपेक्षा, मायापुरापेक्षा स्वरूप अजून देवा तुमचं काहीतरी सुंदर असेल की नाही, या प्रश्नामध्येच अप्रत्यक्षपणे स्वरूपाचा निर्णय महादाईसांनी विचारलेला आहे. अप्रत्यक्षपणे तो विचारला गेलेला आहे. आणि स्वामी म्हणतात बाई त्रेती सीता बर्वी, द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे, कलियुगी हे बर्वे. म्हणजे स्वामींनी त्यांना काय सांगितलं की ह्या बर्वेपणाचं तितकंसं काही महत्व नाही. का नाही महत्व? कारण की त्रेती सीता बर्वी आहे. त्रेतयुगामध्ये सीता दिसायला सुंदर आहे सगळ्यात. द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराज हे सर्वात दिसायला सुंदर आहेत बरं का. आणि कलियुगी हे बर्वे, कलियुगामध्ये आम्ही सर्वात सुंदर दिसायला आहोत असं विश्लेषण स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही निर्णय स्वामी सांगतात. आता जे स्वरूप बाह्य जे काही श्रीमूर्ती आहे किंवा बाह्य जे काही देह आहे, हे देह तर सुंदर आहेच हे सांगितलेलं आहे. आणि सुंदर कोण कोण आहे तेही स्वामींनी सांगितलं. आणि पुढे स्वामी म्हणतात परी याही हुनी एक बर्वे असे. आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे याही हुनी म्हणजे बाह्य जे काही देह आहे, सौंदर्य आहे, याही हुनी महादाईसांना तेच अपेक्षित आहे. हे तर बर्व आहेच, पण याही पेक्षा काही आहे का बर्व? हो, याही हुनी तुम्ही म्हणता तसं की एक बर्वे असे, अजून एक गोष्ट बर्वी आहे बरं का. हेच बर्व आहे असं नाही, याही हुनी बर्व आहे.
जी जी ते कवण महादाईसांचा प्रश्न बरोबर सुरू आहे. आपल्या प्रश्नाला जर का उत्तर मिळत असेल तर आपल्या प्रश्नांची बैठक खूप छान आहे, व्यवस्थित आहे, त्याला उत्तराला उत्तर मिळत आहे. मग आता या ठिकाणी ते कवण म्हणजे महादाईसांनी लगेच पुढचा प्रश्न केला की जी जी ते याही हुनी जे बर्व आहे ते काय आहे बरं. स्वामी म्हणतात बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे, हे बर्वे नव्हे. आता स्वामींनी मागील वचनामध्ये हे बर्वे सांगितलेलं आहे, म्हणजे श्रीमूर्ती बर्वी सांगितलेली आहे. आणि आता स्वामी म्हणतात बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. बघा 2 टप्पे झाले आता इथे. द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे सांगितले, कलियुगी हे बर्वे सांगितले, आणि या वचनात स्वामी सांगतात बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. आता हे 2 झाले ना गोष्टी, एकीकडे बर्व म्हणतात आणि एकीकडे म्हणतात हे बर्वे नव्हे. तर पहिल्या टप्प्यातलं जे बर्व पण सांगितलं ना, द्वापरी किंवा कलियुगी हे बर्वे सांगतात, म्हणजे इथे ईश्वर अवताराचंच श्रीमूर्ती सांगितलेली आहे. तर ते कुणासाठी आहे, जे अज्ञान दशेतले जे वेदवंत आहे, दर्शनीय आहे, वेदवंत आहेत त्यांच्यासाठी. म्हणून हे बर्वे म्हणजे कलियुगी हे बर्वे श्रीमूर्ती बर्वी आहे. सर्वसामान्य लोक कुणाला वेधल्या जातात, कशाला वेधल्या जातात, श्रीमूर्तीला वेधल्या जातात. आपण लोकांकडे जातो, आपल्याला काय आवडतं, त्यांचा बंगला आवडतो ना, आपल्याला घर आवडतं, ते माणसं कसे का असना आपण त्याच्यामध्ये अडकल्या जातो. पण एखादा जाणीवेचा माणूस असतो ना, तो एखाद्या झोपडीत जरी गेला तरी सुद्धा त्याला तिथले कोण आवडतो, तो माणसं बघतो. आपण काय बघतो, हा जो थाटमाट आहे ना तो आपण जास्त लक्ष देतो, त्याच्यामध्ये आपण अडकतो. पण तो जाणीव असलेला जो व्यक्ती आहे ना, तो थाटमाट बघत नाही, तो माणसं बघतो की या बंगल्यात राहणारे माणसं कशी आहेत, ही झोपडीत राहणारे माणसं कशी आहेत. महत्वाची ते लोक आहेत बरं का. बंगल्यात तुम्ही चांगले गेले आणि त्यांनी तुमचा अपमान केला तर, तुच्छ लेखलं तुम्हाला तर पाय धुण्या बरं का, नाही तर आमची लादी खराब होईल. झाला, माणसं चांगली नाहीत, बाकी बरोबर आहे सगळं काय, बंगला बरोबर आहे, परंतु आम्ही तुम्ही सहजिकच वेधल्या जातो, त्या बंगल्यालाच वेधल्या जातो. आणि एखादी झोपडी असते त्याला आम्ही वेधल्या जात नाही, परंतु त्या ठिकाणी असलेली जी व्यक्ती आहे ती तुमचं स्वागत करते, तुम्हाला बसायला टाकते. आणि त्या ठिकाणी तुमच्याशी जे वाक्य संवाद बोलल्या जातात ते कुठून असतात, ते इथून असतात बरं का. जे खूप शिकलेले लोक असतात ते फक्त तोंडाने बोलतात, वरवरच बोलतात, एकदम त्यांचं बोलणं लक्षात येतं, खूप शिकलेले बरं का. आणि ज्यांना शिक्षणाचा अहंकार आहे ते लोक. आता शिकलेले सगळेच असतात, परंतु सगळेच काय अहंकाराने बोलत नसतात, पण जे अहंकारयुक्त बोलतात त्यांचं वर बोलणं असतं. आणि आपण वरवर गोष्टीलाच खूप वेधल्या जातो. आपल्याला वरवरच्या ज्या गोष्टी आहेत, लेप, त्याच्यावरच आपण जास्त वेधल्या जात असतो. परंतु तुम्हाला जेव्हा खूप माणसांना तुम्ही भेटता तेव्हा तुम्ही वरच्या त्या ज्या काही गोष्टी आहेत, डेकोरेशन आहे, त्याला तुम्ही वेधल्या जात नाही. तुम्ही काय करता, भीतरांत म्हणजे आतमध्ये ती व्यक्ती कशी आहे, मनापासनं भीतर स्वरूप जे आहे त्या व्यक्तीचं कसं आहे, भीतर वागणूकता कशी आहे त्या व्यक्तीची, याकडे तुम्ही अधिक प्रमाणामध्ये वेधल्या जात असतात. तशी महादाईसांची अवस्था वेगळी आहे आता, आणि सर्वसामान्य लोकांची अवस्था वेगळी आहे. महादाईसांसारखी व्यक्ती स्वामींच्या त्या नुसत्या सौंदर्याला वेधणारी नाही, आता स्वामींच्या वर्णनाला वेधणारी नाहीये. ज्या श्रीमूर्तीचं वर्णन आपण आजकाल वाचत असतो, महादाईसा त्याच्या पलीकडे चाललेले आहेत. ते म्हणतात देवा ह्याही पेक्षा काही बर्व आहे का. आणि स्वामी सुद्धा त्याचं उत्तर देतात बाई हे बर्वे नव्हे. कुणासाठी, आता हे जो ज्ञानी आहे, बोधवंत आहे, अनुसरलेला व्यक्ती आहे, ज्याला मोक्षाची चाड आहे, मुक्तीची चाड, ही मुक्तीची चाड ज्याला प्राप्त झालेली आहे, मुक्तीची चाड ज्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये आहे, त्या व्यक्तीला आता हे बर्वे नव्हे. आणि जो अज्ञान आहे, वेदवंत आहे, दर्शनी आहे, त्याच्यासाठी हे बर्वे म्हणजे कलियुगी हे बर्वे, द्वापरी हे बर्वे,
आणि जो त्याच्यामधनं पुढे गेलेला आहे अर्जुन देव द्वापर युगामध्येच आहे. कृष्ण महाराज त्यांची श्रीमूर्ती बरवी आहे. अर्जुन देव आता जेव्हा भगवद्गीतेच्या माध्यमातून ब्रह्मविद्या ऐकतात, अनुभवतात, आता त्यांच्यासाठी कलियुगी द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे नव्हे, आता त्यांच्या श्रीमूर्तीच्या भितरांत जे स्वरूप आहे ते आता आता प्रवास बदलला, टप्पा बदलला. त्याच्यानंतर महादाईसा आहेत. सुरुवातीच्या काळाला महादाईसांची स्वामीची भेट पहिली कुठे झालेली आहे? सिन्नरला भेट झाली. आणि सिन्नरच्या भेटीची विशेषता अशी आहे की ते स्वामी सिन्नरला आहेत, ते दादोस वगैरे महादाईसा, उमाईसा, अबाईसा, भट्टोबास हे सगळे आलेले आहेत. आणि स्वामी जिथे आहेत त्याच्यापासून थोडं लांब त्यांनी बिडार घेतलेला आहे. आणि भट्टोबास आणि दादोस हे स्वामींचा पूजा द्रव्य आणण्यासाठी बाजारामध्ये गेले की स्वामींना जर भेटायला जायचं तर काहीतरी घेऊन जाऊ आपण. आता इथे महादाईसा आणि उमाईसा यांनी स्वामींबद्दल एवढं ऐकलेलं आहे, स्वामींच्या सौंदर्याबद्दल, की त्यांना असं वाटलं की कधी आम्ही देवाला भेटू. आणि हे आता भट्टोबास आणि दादोस कधी येतील आणि कधी जाऊ आपण. उत्सुकता एवढी वाढली की त्या दोघीच निघाल्या, तिथे बिलमठात आल्या, आमच्या स्वामींना भेटल्या. आणि बाई त्यांना स्वामी विचारतात, अनपेक्षित आहे, कुठून आले. आता त्यांची गडबड झाली, आता काय सांगायचं नेमकं. गडबडीत त्यांनी उत्तर खोटं देऊन दिलं काहीतरी. ते आले स्वामींनाच भेटायला, पण उत्तर मात्र खोटं त्यांनी दिलेलं आहे. आणि मग ते निघाल्या वगैरे गडबडीमध्ये, स्वामींचं दर्शन झालं. आता कशाला वेधलेले आहेत ते? आता भीतरील स्वरूपाशी काही संबंध नाही. आता बाह्य जी श्रीमूर्ती आहे त्याला महादाईसा वेधलेले आहेत. आता त्या महादाईसा पहिल्या भेटीतल्या आणि या भेटीतल्या महादाईसांमध्ये मोठा फरक आहे. देह आणि स्वरूपाचा, जे म्हणतात जमीन आसमानचा फरक. मी म्हणतो की देह आणि स्वरूपाचा फरक आहे. आधीच्या टप्प्यात स्वामींचं सौंदर्य, बाह्य सौंदर्य बघण्यासाठी त्या उत्सुक आहेत, पण आता तो टप्पा गाठलाय महादाईसांनी की बाह्य स्वरूप नाही, काहीतरी अंतर स्वरूप आहे, हे वेगळं आहे. काही स्वरूपाच्या संदर्भातलं महादाईसांना ते ज्ञान झालेलं असल्यामुळे हा प्रश्न महादाईसांच्या मुखातनं निघतो आहे. आणि मग त्या स्वामींना भेटून लगेच निघून गेल्या. थोड्याने भट्टोबास, दादोस आले आणि मग स्वामींच्या भेटीला सगळे आले. आता परत स्वामींना भेटले. आता काय झालं, मगाशी अनवधानाने काय झालं की स्वामींची खोटं बोलल्या गेलेलं आहे. आणि मग ते म्हणतात आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि अशा पद्धतीने परत मग स्वामींची भेट झाली. विषय आपला सुरू आहे की ही जी उत्सुकता आहे ती देहिक जे काही बाह्य सौंदर्य आहे त्याला आधी वेधल्या जातो जीव, सर्वसामान्य जीव. आणि प्रत्येक याच्यामध्ये मनसरला स्वामी त्या शिळेवर बसतात वगैरे आणि तिथून मग पुढे स्वामी निघून जातात. आणि तो एक ब्राह्मण त्या शिळेवर ओट्यावर येऊन बसतो आणि त्याला आनंदाचा संचार होतो. थोड्या वेळाने त्या मंदिराचा पुजारी येतो आणि तो ओट्याचं आधी पूजन करतो आणि नंतर मग आतमध्ये मूर्तीचं पूजन करायला आतमध्ये जातो. तेव्हा तो ब्राह्मण विचारतो की इथे बसल्यानंतर मला आनंदही झाला, वेगळं वाटलं. आणि ह्या ब्राह्मणाने सुद्धा याच ओट्याचं पूजन केलं. त्याला विचारतो या ओट्याचं पूजन का केलं. त्यामुळे आधी इथे एक महात्मे होते, ईश्वर पुरुष होते, ते बसायचे तर मी त्यांचं पूजन करायचो. आता ते गेले तर मी या ओट्याचं पूजन करतो. त्यामुळे असं काय विशेषता सांगायची, काही सांगू त्याचे सौंदर्य, असा व्यक्ती आपल्या या पूर्ण परिसरात मी कधीच बघितला नाही. काही सांगू त्याचे औदार्य, लावण्य, सौभाग्य, म्हणजे आमच्या स्वामींचं वर्णनच त्या व्यक्तीने केलं. आणि तो जो ब्राह्मण आहे तो वेधल्या गेला. तुम्ही असं एवढं सुंदर, कुठे गेले ते असं या दिशेला गेले. आणि मग ती व्यक्ती, तो ब्राह्मण स्वामींपर्यंत येऊन पोहोचला आणि स्वामींची त्यांची नंतर भेट झाली. अशा पद्धतीने स्वामींचं जे वर्णन आहे ते वर्णन नुसतं ऐकल्यानंतर चांगले जे लोक होते ते वेधल्या जायचे. म्हणजे बाह्य सौंदर्याचा विषय आहे म्हणून त्याच्यामध्ये त्रेती सीता बर्वी आलेली आहे. म्हणून तिथे
दोन अवतारांचं सांगताना तिसऱ्या जीवाचं का सांगण्याची वेळ आली? कारण की तिथे बाह्य सौंदर्याला वेधणारे जे लोक आहेत, जे अज्ञान आहेत, ज्यांना जाणीव कमी आहे, ज्ञान कमी आहे, ते लोक बाह्य गोष्टींना जास्त वेधल्या जातात. एका ठिकाणी असं झालं की कुणाचा वाढदिवस होता आणि मग त्यांनी सांगितलं उपदेशीच व्यक्तीला की केक बनवून आणा बरं का. मग त्यांनी तो केक बनवला, पण त्याला ते क्रीम वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यावर नाव नाही, काय नाही, एकदम साधावाला केक आणला. ते म्हणे असा कुठला केक असतो का म्हणे, त्याच्यावर कसं ते लिहिलेलं पाहिजे, ते काढलेलं पाहिजे वगैरे. मी म्हटलं हाच तर खरा केक आहे म्हटलं, आणि हेच खाणं चांगलं. वरचं जे तुम्ही क्रीम वगैरे खाणार तर ते उपयोगाचं नाही, ते घातक आहे आपल्याला. परंतु आपण वेधतो कशासाठी? बाह्य जे डेकोरेशन असतं ना त्याला जास्त आपण वेधल्या जातो, त्याच्यामध्ये जास्त आपण अडकल्या जातो. जे चांगलं आहे, जे प्युअर आहे ते आपण नकारतो, ते नको असतो आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या मूळ गाभाऱ्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि म्हणून महादाईसांना स्वामी सांगतात बाई हे बरवे नव्हे. आता महादाईसांना स्वामी म्हणतात का? कारण की महादाईसा त्याच्यामध्ये अडकणाऱ्या नाहीत. महादाईसांचा मोक्षाची निश्चिती झालेली आहे, ईश्वर प्राप्तीची निश्चिती महादाईसांची झालेली असल्यामुळे आता त्यांना पुढचा विषय सांगण्यामध्ये काही हरकत नाही. नूतन उपदेशी साधनवंत आहे, त्याला एकदम महावाक्य समजून सांगता नाही येत, पण त्याचं तिन्ही पदार्थाचं ज्ञान झालंय, ईश्वराच्या संदर्भात सुद्धा त्याचं ज्ञान असेल तर त्याला महावाक्य निर्वचन आता आपण सांगू शकतो. आता तो त्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. तशा पद्धतीने आता महादाईसांना हा विषय सांगणं सहज सोपं आहे. आणि त्यांना हा टप्पा आलेला आहे की आता त्यांना हे सांगितलंच पाहिजे, ही समज महादाईसांमध्ये पण आलेली आहे. जसं नूतन काळामध्ये सासूबाई काही लगेच चावे देते का सूनबाईंना? देतात का? याचं उत्तर हे देतील इकडचे. का तुम्ही देता? सासूबाईंना एक विशिष्ट विश्वास तयार होतो आणि वाटतं की नाही आता ही सगळं सांभाळू शकते. त्याच वेळेला सगळे अधिकार जे आहेत ते दिल्या जातात आणि तरच संन्यास होतो बरं का सासूबाईंचा. सासूबाईंचा संन्यास तेव्हाच होतो जेव्हा सर्व अधिकार सुनेला दिल्या जातात, तोपर्यंत संन्यास होत नाही. ज्यांचा संन्यास नाही त्यांच्यासाठी आहे की त्यांनी कधीतरी अधिकार देऊन टाकले पाहिजेत. आणि महादाईसांसारखा ईश्वर समजण्याचा प्रवास जो आहे, ईश्वर प्राप्त करण्याचा जो प्रवास आहे तो आपण सुरू केला पाहिजे. आणि म्हणून तो टप्पा आता आलाय की महादाईसांना जे काही गाभारा आहे त्या गाभाऱ्याबद्दल सांगायचंय. बाई हे बरवे नव्हे. सगळ्यांना जे वाटतं श्रीमूर्ती बरवी 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 बरवी, सगळेच वर्णन करताय श्रीमूर्तीचं, ते बाई हे बरवे नव्हे. याच्यामध्ये सगळं काय आलं बरं का. आपण जे मूर्ती वर्णन वगैरे म्हणतो काही म्हणण्याची आवश्यकता नाही का. बाई हे बरवे नव्हे. आता काय करायचंय? भीतरी असे ते बरवे, म्हणजे या देहाच्या भीतरांत जे ईश्वर स्वरूप आहे तुमच्यासाठी ते बरवे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त व्हायचं आहे. देह स्वरूपात प्राप्त नाही व्हायचं आहे, ईश्वर स्वरूपामध्ये आम्हाला प्राप्तीला जायचं आहे. आनंद तेथे आहे. हे मायापूर्त संहारकाळी सोडून देणार आहेत परमेश्वर. म्हणून बरवे नव्हे. आणि या स्वरूपात जर का तुम्ही पावन झालात तर संहार झाल्यानंतर देखील आपण त्या स्वरूपातनं कुठेच जाणार नाही. त्या संहार झाल्यानंतर देखील, संसरण झाल्यानंतर देखील आपण ईश्वर स्वरूपामध्ये कायमचे पावन झालेलो आहोत. म्हणून भीतरी असे ते बरवे. भीतरी असे ते का बरवे? कारण की इतर तीन पदार्थांपेक्षा हे स्वरूप वेगळं आहे, ईश्वराचं स्वरूप. इतर तीन पदार्थात जे सुखदुःख आहे ते या स्वरूपामध्ये नाही, याच्यामध्ये केवळ आनंद आहे. इतर स्वरूपामध्ये जे त्रिगुणात्मक आनंद आहे याच्यामध्ये निर्गुण आनंद आहे. या इतर स्वरूपामध्ये पावन झाल्यानंतर त्याच्यातनं पतन आहे, ईश्वर स्वरूपात पावन झाल्यानंतर त्याच्यातनं पतन नाही आहे. आणि म्हणून जन्म मृत्यू नाही आहे. आणि म्हणून हे बरवे. परमेश्वराचं स्वरूप बरव का आहे याची एवढी काही कारणं आहेत. अजूनही कारणं असते. तुम्ही जेवढं चिंतन कराल तेवढे आपल्याला ईश्वर स्वरूपाचं वैशिष्ट्य जे आहे ते कळत जाईल. आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई भीतरी असे ते बरवे.
आता हे वचन कुणावर लागू झालं? ईश्वराच्या स्वरूपावर लागू झालं. मी आता हे वचन जीव स्वरूपावर पण लावत असतो. बाई हे बरवे नव्हे. आपण कितीतरी देवाच्या उपयोगी गेलो पाहिजे, आपलं देह देवाच्या उपयोगी गेलं पाहिजे, परंतु आपण थोडं संकोचित राहतो. म्हणजे जास्त देवासाठी आपण स्वतःला झिजवून घेत नाही. देवासाठी आपण उन्हात चालणार नाही, थंडीत जाणार नाही. म्हणजे कितीतरी काळजी आपण घेतो. म्हणजे आपण आपल्या देहाच्या बाबतीमध्ये वंचकत्व ठेवतो, देह जपतो आपण. आणि अध्यात्माचा प्रवास कशाचा आहे? जीव स्वरूपाचा आहे. इथे देह स्वरूपाशी काही संबंध नाही. इथे तुम्हाला तुमच्या जीवाला जपायचं आहे. आता सांगा बरं की एखाद्या धारदार गोष्टीचा आपल्यावर जर का हे होत असेल की ज्याच्यामध्ये आपला कपडा त्या म्हणजे टोकदार गोष्टीमध्ये अडकला आणि कपडा फाटला, आता त्याच्या बदली आपलं जे आहे हाताला इजा होणार होती, जखम होणार होती. म्हणजे ती जखम होणार होती तर तुम्ही काय म्हणता? बरं झालं कपडाच फाटला बरं का. म्हणजे देहाला काही झालं नाही. म्हणजे आता आपण कपड्याला महत्व देतो, कपड्यापेक्षा आपण देहाला जास्त महत्व देत असतो. मग आता हे आपलं सर्वसाधारण गोष्ट झाली. जेव्हा आपल्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान होतं तेव्हा मग आपण कपड्यालाही महत्व देत नाही. मग आपण रंगीबेरंगी कपडे सोडून संन्यास वेश जो आहे ना तो धारण करतो. मग तुम्ही अज्ञान दशेमध्ये देहाला महत्व देता. मग ज्ञान दशेमध्ये काय होतं? देहाच्या भीतर काय आहे? कपड्याच्या भीतर देह आहे आणि देहाच्या भीतर काय आहे? जीव आहे. आता तुम्ही ज्ञान दशेमध्ये जीवाचा विचार अधिक प्रमाणामध्ये करायला लागतात. तोपर्यंत हे बरवे म्हणजे आमचं हात चांगले राहिले पाहिजेत, पाय चांगले राहिले पाहिजेत, म्हातारा जरी झालं तरी सुरकुत्या पडल्या नाही पाहिजेत. म्हणजे आम्ही देहाचीच एवढी काळजी घेतो की देह बरवे असं आमच्या डोक्यात आहे. ज्ञान झाल्यानंतर कळतं की बाई हे बरवे नव्हे. बाई महादाई सांगणार स्वामी सांगतात. दुसरा अर्थ आपण घेतो आहोत की आपलं जे देह आहे ते बरवे नाही, भीतरी असे ते बरवे. तुमच्या या देहाच्या भीतरामध्ये तुमचं जे जीव स्वरूप आहे ते बरवं आहे, ते चांगलं आहे. आणि ते तुम्हाला ईश्वराच्या संपर्कात अजून चांगलं करायचं आहे, शुद्ध करायचं आहे, ईश्वरासारखं निर्दोष करायचं आहे. आणि म्हणून परमेश्वर तुमच्या देहाचा उपयोग घेत नाही, तुमच्या देह स्वरूपाचा उपयोग घेतात. प्राप्ती काळी तुमच्या देहाला प्राप्तीला नेत नाही, तर त्या देहातनं तो जीव स्वरूप काढून ते प्राप्तीला नेतात. जे बरव आहे ते आहे ना. तुम्ही कांदा वगैरे तुम्ही सोलता त्यावेळी काय करता? बाह्य जे सालपट आहे ते घेता का जेवणामध्ये? ना, भीतरी असे ते बरवे जे चांगलं आहे तो गाभारा तुम्ही घेता. तशा पद्धतीने देह पेक्षा आपला जो जीव आहे तो महत्वाचा आहे देवासाठी पण. म्हणून भीतरी असे ते बरवे. तुम्ही किती काळे गोरे श्रीमंत गरीब काय आहे त्याच्याशी देवाला काहीच घेणं देणं नाही. तुमचं जीव स्वरूप किती चांगलं आहे, शुद्ध आहे, पवित्र तुम्ही आचरणाने केलेलं आहे, त्या जीव स्वरूपाशी घेणं आहे. म्हणून देव म्हणतात बाई भीतरी असे ते बरवे. म्हणजे तुमचं भीतरी जीव स्वरूप आहे ना ते चांगलं झालं पाहिजे. हे कुणासाठी? देवासाठी आपलं भीतर स्वरूप चांगलं आहे आणि आपल्यासाठी देवाचं भीतर स्वरूप जे आहे ते आमच्यासाठी चांगलं आहे. दोघांनाही ज्याची एरेठाई वरते त्याची एरेठाई वरते. जे त्यांना वाटतं ते आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्याला जेव्हा देवाचं स्वरूप चांगलं वाटेल, बरोबर वाटायला लागेल आणि तिकडे जाण्याची ओढ निर्माण होईल, तशाच पद्धतीने देवाला देखील त्याच वेळेला आपलं स्वरूप चांगलं वाटायला लागेल, जीव स्वरूप. आणि त्याच वेळी देवाला सुद्धा आपल्या स्वरूपाला, जीवाच्या स्वरूपाला आपल्या स्वरूपामध्ये मिसळण्याची प्रवृत्ती तयार होईल आणि तिथून मग आपला बोधाचा, अनुसरणाचा, पुनःसंबंधाचा प्रवास विशेष ज्ञानापर्यंत चालतो. हे दोन्हीकडे घडलं पाहिजे. नुसतंच देवाचं स्वरूप बरोबर तर आहेच आहे, ते कधी अशुद्ध होत नाही, पण आपलं स्वरूप सुद्धा आपण बरोबर केलं पाहिजे. इतर अनेक दोषांमुळे, कर्मांमुळे ते अशुद्धाचे पावलेलं आहे. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात बाई हे बरवे नव्हे.
भीतरी असे ते बर्वे, म्हणजे भीतर जे काही स्वरूप आहे परमेश्वराचं ते बर्व आहे, आणि ते बर्व स्वरूप जे आहे त्याकडे आता आम्हाला जायचं. आम्हाला वेधायचं कशासाठी आहे, कुठे वेधायचं आहे, ईश्वर स्वरूपाकडे वेधल्या गेलो पाहिजे. आपला प्रवासाचा परत एक मोड जो आहे तो आता बदलला. आता आम्हाला कुठे जायचं आहे, ईश्वराच्या स्वरूपामध्ये पावन जेव्हा व्हायचं आहे त्यावेळेला ईश्वर स्वरूपाच्या संबंधित आम्हाला वेद निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला श्रीमूर्तीच्या संबंधित लीळा आहे, पण त्या लीळेंचा जो काही उगमस्थान ते काय आहे, स्वरूप आहे. निराकारापासून लीळा चेष्टा आणि निराकारापासूनच नाममूर्ती आहे. या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण आहेत, निराकार ईश्वर स्वरूप जे आहेत. परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते आमचे जे काही विशेष वंदन करतो ना आपण, विशेष वंदन पवित्र का झालेले, ते पाषाण पवित्र का झाले, कारण की स्वामींच्या श्रीकराचा स्पर्श झाला. श्रीकराचा स्पर्श होऊन नाही चालणार, स्वामींच्या स्वरूपाचा स्पर्श झालेला आहे. म्हणून मी थोडस सुधारित म्हणत असतो, हे परमेश्वरा आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी माझं दंडवत. स्वरूपाचा संबंध झाल्याशिवाय तो विशेष किंवा ते वस्त्र हे पवित्र होत नाही, त्यात प्रसन्नता उतरत नाही. म्हणून मी थोडं सुधारित म्हणतो, आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी, सेवा संबंधाशी म्हणण्यापेक्षा. सेवेला उपयोगी गेले पण संबंध स्वरूपाचा झाला नसेल तर, ईश्वराचा मनोधर्म नसेल तर, म्हणून तिथे स्वरूपाचा संबंध महत्वाचा आहे. आता आमचा प्रवासच तो चालू आहे की स्वरूपामध्ये पावन आम्हाला व्हायचं आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की भीतरी असे ते बर्वे, भीतरी जे ईश्वर स्वरूप आहे या श्रीमूर्तीच्या, त्यामध्ये तुम्हाला पावन व्हायचं आहे. आपल्याला जे पावन व्हायचं आहे त्या स्वरूपामध्ये पावन व्हायचं आहे. आनंद जो घ्यायचा आहे तो स्वरूपातला आनंद घ्यायचा आहे. आणि सृष्टीमध्ये जेतुकेही तुम्हाला डोळ्याने दिसतंय ना, ते सगळंच्या सगळं असं म्हटलं आहे की ते भावरूप अविद्या, म्हणजे सगळा प्रपंच आहे. जेवढं काही डोळ्याला दिसतं तुमच्या, जेही काही, ते सगळं 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 प्रपंचच आहे. प्रपंचाशिवाय आपण चहू पदार्थांचं दर्शन घेऊ शकत नाही. चहू पदार्थांच्या स्वरूपाचं दर्शन जे आहे, जीवाच्या स्वरूपाचं दर्शन नाही, देवतेच्या स्वरूपाचं दर्शन नाही, परमेश्वराच्या स्वरूपाचं दर्शन नाही, प्रपंचाच्या पण मूळ स्वरूपाचं दर्शन आपल्याला नाही आहे. आणि इतर तीनही पदार्थांचं दर्शन देखील आपल्याला प्रपंचामुळेच आहे. आणि म्हणून इथे आतापर्यंतचा आमचा जो प्रवास आहे शाब्द ज्ञानातला, तो स्वरूपाशी संबंधित जरी असला प्रवास, तरी त्याला आधार मात्र आपल्याला प्रपंचाचाच घ्यावा लागतो. विशेष ज्ञानापर्यंत समजा हे सगळं चालेल आपलं, परंतु शाब्द ज्ञानामध्येच आम्हाला स्वरूपाची समज येते. आणि तिथूनच आम्हाला जरी स्वरूप दिसत जरी नसलं तरी आमचं लक्ष मात्र ईश्वराचं स्वरूपच असलं पाहिजे. ईश्वर प्राप्ती म्हणजे काय, नाम प्राप्ती ते करी, म्हणजे कशाची प्राप्ती करतं ना, ईश्वराच्या स्वरूपाची आणि त्या स्वरूपी असलेल्या आनंदाची जी प्राप्ती आहे ते आपल्याला नामाच्या माध्यमातनं घडणार आहे. एरवी श्रीमूर्तीयुक्त परमेश्वर तर आपल्याला भेटत राहतीलच. बघा, स्मृतीस्थळामध्ये सुद्धा भटोबास म्हणतात की अमक्या अमक्या गावाला परमेश्वराचा अवतार झालेला आहे बरं का, आत्ताच झालाय. मग ते सगळे म्हणतात मग आपण जायचं का भेटायला, दर्शनाला? ते म्हणतात नाही, ते अवतार आपल्याला विहित नाही, देवाने सांगितलेलं नाही. नाही तर देवाने आधीच सांगितलं असतं की अमका अमके अवतार होणार आहे, तर तुम्ही त्यावेळी त्यांना भेटायला जा म्हणून. बघा, हा किती बारीक निर्णय आहे की त्यावेळेला आचार्य भटोबासांनी ते अवतार आपल्याला विहित केलेले नाहीत. ते अवतार पर्टिक्युलर त्या जीवांसाठी झालेले आहेत आणि आपल्याला आपली साधना सांगून देव गेलेले आहेत. आता या ठिकाणी अवतारापेक्षा देखील स्वरूप प्राप्तीसाठीचा जो प्रवास आहे त्यालाच आचार्य भटोबासांनी देखील महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे असे काही काही बारकावे आहेत. आज माझ्याकडनं सुद्धा म्हणजे काही काही गोष्टी मला सुद्धा नव्याने बोलण्यामध्ये माझ्या आल्या. ह्याचं चिंतन काही मी केलेलं नव्हतं, पण बोलण्यातनं ते चिंतन जे आहे ते समोर येत गेलं. आणि एक एक गोष्ट जसं मी सांगितलं ना
की कलियुगी हे बर्वे वगैरे हे वचन वेगळं आहे आणि बाई हे बर्वे नव्हे, हे सुद्धा चिंतन माझं पहिल्यांदा बोलता बोलताच मला ते लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे आमचं जे काही दृष्टपर गोष्टी आहेत. आता अजून एक वचन आठवलं त्याच्यामध्ये, आमचे स्वामी सांगतात बाई दृष्टे अदृष्ट न सदे. दृष्टपर गोष्टीने अदृष्टपर गोष्ट साध्य होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, अदृष्ट जर का साध्य करायचं असेल तर अदृष्ट परच विचाराने ते करावं लागेल. आम्ही म्हटलं की आम्ही विशेषच गोळा करतो भरपूर. एक बाई होत्या वयस्कर, परंतु इतके विशेष गोळा केले त्यांनी की आता मी ज्याच्यावर बसलेलो ना तो निम्मा जो हे आहे टेबल, निम्मा टेबल विशेषाने भरायचा त्यांचा. एवढे विशेष छोटे 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 कुठेही गेले की विशेष आणायचा विशेष आणायचा. हे काय झालं, दृष्टपर्त आलं. आता त्या आईंच्या घरी कोणीच उपदेशी नाही. आमचा प्रश्न हा की हे सरल्यानंतर या विशेषांचं काय होणार, ते नातलग देतही नाहीत आणि हे सुद्धा देत नाही. म्हणून आता तेवढे विशेष त्यांनी गोळा केले, परंतु काय झाले ते दृष्टपर झाले. त्याने अदृष्ट न सदे, विशेष एक जरी असला आपल्याकडे तरी चालतो, परंतु तो विशेष वंदन करत असताना दृष्टपर आहे, तो विशेष दिसतो आपल्याला, पण त्याच्याने अदृष्टपर परमेश्वराच्या जे अदृष्टपर बुद्धीने तो विशेष वंदन करायचा आम्हाला. दृष्टपर बुद्धीने नाही, अदृष्टपर बुद्धीने. आम्ही स्थानाला जातो हे अदृष्ट बुद्धीने जातो की दृष्टपर बुद्धीने. आपण विडा घेऊन जातो ना, दृष्टपर बुद्धीने 99% लोक जातात, अदृष्टपर बुद्धीने कोणी जात नाही. असं कोणालाच नाही वाटत की 800 वर्षा पहिले स्वामी इथे येऊन गेलेले आहेत, म्हणजे स्वामींना ही जागा येण्या योग्य वाटली म्हणून स्वामी आलेले आहेत. कदाचित 800 वर्षांतर आजही स्वामी तिथे आले असतील तर, येणार असतील तर, म्हणून आपण त्या अदृष्टपर बुद्धीने तिथे गेलं पाहिजे. आता इथे या गावात कधी पोथी असली तर तुम्ही हेच म्हणाल ना, मग तिथेच पोथी असेल ना नेहमीच्या ठिकाणी, कारण की पोथीसाठी ती जागा आम्हाला थोडी योग्य वाटली वगैरे म्हणून इथे पोथी घेतली आपण. म्हणजे पुढच्याही पोथ्या होतील तर इथेच होतील या जागेमध्ये. म्हणजे तशाच पद्धतीने स्वामी एवढं गाव सोडून त्याच जागेवर का आले, तिथेच का स्थान आहे, म्हणजे ती जागा योग्य आहे. आपण ते अदृष्टपर बुद्धीने भिक्षा मागतो. भिक्षा म्हणजे दृष्टपर बुद्धीने मागायची नसते की अन्न मिळेल मग आपलं पोट भरेल. नाही, भिक्षा मागणारी व्यक्ती अदृष्टपर बुद्धीने जात असते की अदृष्टपर परमेश्वराने विहित केलेलं आहे. आणि कदाचित भिक्षा मागताना देव कुठल्या कदमीच्या जीवाकडे भिक्षेला आले असतील तर मला त्यांचं दर्शन होईल आणि त्याच्यातनं अदृष्टपर लाभ होईल. नुसतंच परमेश्वर भेट नाही आहे, परमेश्वराच्या भेटीतनं अदृष्टपर जो लाभ आहे. आम्हाला महानुभाव पंथ तत्वज्ञानातले प्रत्येक विधी करताना दृष्टपर हेतू ठेवून त्या गोष्टी करायच्या नाहीत. कदाचित तुमचा तो विधी दृष्टपरच असेल, परंतु आम्हाला तो विधी बाह्य स्वरूपात जरी आम्ही करत असलो तरी त्याचं जे काही हेतू आहे आमचा, तो हेतू जो आहे आमचा तो मात्र अदृष्ट असला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? आम्ही जरी साधू संतांना भोजन खाऊ घालतो आहोत, अन्नदान करतो आहोत, तरी त्यातनं अदृष्टपर काय आहे की आम्हाला परमेश्वर प्राप्त झाले पाहिजे, परमेश्वर साध्य झाले पाहिजेत. अशा प्रकारचा अदृष्टपर हेतू त्याच्यामध्ये आपण ठेवला पाहिजे. विधीमध्ये जर का दृष्टपर हेतू ठेवला, अदृष्टपर जे गोमटा आहे, अधिकार आहे, योग्यता आहे, ती त्याच्यातनं लाभत नाही. म्हणून ईश्वरदायक कुठलाही विधी करताना आपल्याला अदृष्ट बुद्धीने तो करता आला पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट न सदे. आणि अदृष्टे, आता ह्याचं दुसरं वचन असतं की दृष्टे दृष्ट साधे, आणि तिसरं आहे अदृष्टे अदृष्ट साधे. अदृष्टपर बुद्धीने केलं तरच अदृष्टपर परमेश्वर जे आहेत ते आम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यांची योग्यता, अधिकार, कणव जी आहे, प्रसन्नता आहे, हे सगळं अदृष्टपर आहे. बरोबर आहे का? विधी केल्याने योग्यता लागते, दिसते का? अधिकार लागतो, दिसतो का? कणव लागते, दिसते का? नाही दिसत. परमेश्वराची प्रसन्नता दिसत नाही आपल्याला, ती आपल्याला जाणवते. आपल्याला त्याचा एक आंतरिक आनंद होतो. स्मरण जेव्हा तुम्ही करता
तेव्हा त्याचा एक आंतरिक आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. ब्रह्मविद्या जेव्हा तुम्ही अध्ययन करता तेव्हा इथे अंतरामध्ये त्याचं तुम्हाला काय होत असतं की आनंद त्याच्यामध्ये प्राप्त होत असतो की आज मी 10 वचने पाठांतर केली बघा, मनातल्या मनात आपल्याला आनंद होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने अदृष्टपर आनंद घ्या, दृष्टपर याच्यामध्ये अडकू नका. दृष्टपर म्हणजे काय की माझं नाव नाही घेतलं हे झालं दृष्टपर, माझं नाव लिहिलंच नाही पत्रिकेमध्ये झालं दृष्टपर, माझ्याबद्दल कोणी माझ्या सेवेबद्दल कोणी काही बोललंच नाही हे झालं दृष्ट. ह्याच्यात अडकून राहू नका. तुम्ही जी सेवा करताय त्याची नोंदणी तुमच्या जीव स्वरूपावर कधीच होते. जीवाला कळत सुद्धा नाही तुम्ही काय सेवा केली, पण देवाला मात्र सगळं कळतंय. तिथे लगेच नोंदणी होते, देवाला लिहावं लागत नाही, लगेच तुमची योग्यता तिकडे वाढते, अधिकार वाढतो. आणि त्याच्या बदली परमेश्वर तुम्ही जी सेवा केली ती अदृष्टपर बुद्धीने केली, तुमच्या जीव स्वरूपावर अदृष्टपर कणव योग्यता अधिकार लागले आणि त्याचं जे काही तुम्हाला पे होणार आहे ते सुद्धा म्हणजे त्या मोबदल्यात जे तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा अदृष्टपरच मिळणार आहे. दृष्टपर काही होणार नाही आहे ना. अलीकडे कॅश मध्ये व्यवहार होत नाही, सगळे ऑनलाईन होतात की नाही. तशा प्रकारे सगळं अदृष्टपर. मला काही लोक म्हटले तुम्ही खूपच ऑनलाईन चालू केलं. म्हटलं मी नाही चालू केलं, हे देवानेच चालू केलं. देवालाच प्रवृत्ती झाली, ऑनलाईन मायेला जाणवली सृष्टी रचना करा. ऑनलाईनच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि बोध आणि बोधशक्ती ते येथून किंगा निरूपण करणारे साधू आहेत. आणि बोध कुठून येतो? आमचे स्वामी उत्तर दिशेला आहेत, तिथून येतो की नाही बोध. म्हणजे ऑनलाईनच झालं की नाही ते. ह्याच्यामध्ये हे सगळे अदृष्टपर सगळ्या बाबतीत होतात. दृष्टपर तुम्हाला देवाचं तुम्हाला या ठिकाणी दातृत्व जे आहे म्हणजे मोक्षाला जाणाऱ्या जीवासाठीचं म्हणून दातृत्व तुम्हाला सगळं अदृष्टपरच आहे. असं आजच्या या 7व्या सत्रामध्ये आजचा जो विषय आहे तो आपण श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत